जव्हार तालुक्यातील आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत एक अनोखा आणि प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत 24 मार्चला 100 विद्यार्थी प्रथमच विमान प्रवास करत बेंगळुरूकडे प्रस्थान केले। विशेष म्हणजे 28 मार्चला आणखी 100 विद्यार्थी देखील अशाच शैक्षणिक दौऱ्यासाठी विमानाने रवाना होणार आहेत। जव्हार आणि विक्रमगड सारख्या दुर्गम आदिवासी भागातील अनेक विद्यार्थी या दौऱ्यात सहभागी झाले आहेत। काही गावांमध्ये अजूनही नियमित बस सेवा उपलब्ध नसताना या विद्यार्थ्यांना थेट विमान प्रवासाचा अनुभव मिळत असल्याने हा उपक्रम त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय टप्पा ठरत आहे। विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असून अनेकांनी पहिल्यांदाच विमान पाहिले आणि त्यात बसण्याचा आनंद अनुभवला। या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी बेंगळुरू येथील सर एम विश्वेश्वरय्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालय, एअरफोर्स म्युझियम तसेच HAL म्युझियम यांसारख्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देणार आहेत। या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, विमान निर्मिती, संरक्षण क्षेत्र आणि संशोधन यांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे। तसेच तज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके व माहितीपर सत्रांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे। या उपक्रमासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड तसेच प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे। विद्यार्थ्यांच्या सर्व सोयी सुविधांची योग्य काळजी घेत सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे। शिक्षक व समन्वयक यांची विशेष टीम विद्यार्थ्यांसोबत आहे। या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दलची उत्सुकता वाढून त्यांच्या करिअरच्या नवीन वाटा खुल्या होण्याची शक्यता आहे। ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे हीच या उपक्रमाची मोठी जमेची बाजू ठरत आहे। स्वप्न पाहण्याची हिंमत आणि संधी मिळाल्यास कोणतीही मर्यादा अडथळा ठरत नाही। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन आणि संधी दिल्यास तेही आकाशाला गवसणी घालू शकतात। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।